सर्वजण भीतीच्या वातावरणात आहेत. आपण पाहतोय की जो कोणी त्यांच्या म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या बरोबर येत नाही त्याच्या मागे जो ससेमिरा लागला जातो, ईडी, CBI, NIA, UAPA अनेक वेगवेगळ्या एजन्सीला लावलं जातं आहे. काही नसेल तर इन्कम टॅक्सला लावलं जातं. तर त्यामुळं लोक घाबरून आहेत आणि ते त्यांचे पत्ते आयत्या वेळा उघडतील असं मला वाटतं. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आपल्यासोबत आहेत. आंबेडकर साहेब, लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. रिपब्लिकन सेना नेमकं कुठल्या बाजूला असणार आहे की वेगळं एकटं काहीतरी आपण या निवडणुकीमध्ये उतरणार आहात? नाही, आमचा प्रयत्न की संविधानाला जे पाठिंबा देत आहेत आणि संविधान वाचवण्यासाठी जे पुढे येत आहेत त्यांच्याबरोबर रिपब्लिकन सेना राहील. आणि सध्याच्या काळामध्ये मला असं वाटतं की महाविकास आघाडी अशा पद्धतीनं म्हणजे संविधानाबद्दल अत्यंत जागृत आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर असू. काही बोलणी तुमची महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत या संदर्भात झाली आहे का किंवा सुरू आहे का? माझी बऱ्याच जणांशी झालेली आहेत आणि ते योग्य वेळी आम्ही तुम्हाला कळवू. आपले बंधू बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर जे आहेत त्यांची पण चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीसोबत. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग राहणार आहे. चर्चा होत आहे, अनेक फेऱ्यांच्या चर्चा झाल्या, मात्र कुठली निश्चित दिशा महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी राहणार की वेगळी राहणार हे काही निश्चित दिशा मिळत नाही आहे. आणि महाविकास आघाडीचाही एकंदरीत आकार कसा राहणार याला काही निश्चित दिशा मिळत नाही आहे. नाही, आता वंचित आघाडीबद्दल मी बोलू शकत नाही. त्यांचे नेते प्रकाश आंबेडकर आहेत, त्यामुळे तेच त्याच्याबद्दल जास्त भाष्य करू शकतात. पण एकंदरीत परिस्थिती अशी मला दिसते की सर्वांना आज असं वाटतं आहे की देशामधलं जे काही वातावरण आहे ते बदललं पाहिजे आणि संविधान बदलणारी जी म्हणजे भाष्य करणारी जी लोकं आहेत त्यांना इथून सत्तेवरून दूर लोटलं पाहिजे आणि यासाठी ही सर्व मंडळी एकत्र येण्यास तयार आहेत असं मला वाटतं. उशीर का होत आहे? म्हणजे काही ठरवून उशीर केला जात आहे की त्या उशीर होण्यामागे काही कारण आहे की उशीर होण्यामागे खरोखर मतैक्य होत नाही आहे म्हणून उशीर होत आहे? नाही, उशीर होण्यामागे अनेक टॅक्टिकल्स कारणं आहेत आणि ती कारणं म्हणजे मी त्यांचे प्रतिनिधी नसल्यामुळे सांगू शकत नाही. पण तो एकंदरीत माझं असं रीडिंग आहे की या इथे ज्या पद्धतीने सरकार विरोधकांचा बिमोड करण्याचा प्रयत्न करतं आहे, विरोधकांना नामोहरण करण्याचा प्रयत्न करतं आहे, त्यामुळेच विरोधकसुद्धा एक वेगळ्या पद्धतीनं स्ट्रॅटेजी आखून हे संपूर्ण चर्चा आणि इतर सर्व करत आहे असं मला वाटतं. म्हणजे ED, CBI किंवा हे जे काही एजन्सीजचा ससेमिरा मागे लावला जात आहे असा आरोप होत आहे, तर त्याला टाळण्यासाठी सध्या मतैक्य दाखवला जात नाही आणि वेळेवर होईल असं वाटतंय का? असंही असू शकतं. मी स्वतः असं बोलू शकत नाही. पण एकंदरीत ज्या पद्धतीने मंडळी वागत आहेत कारण त्यांना सर्वांनाच आज सर्वजण भीतीच्या वातावरणात आहेत. आपण पाहतोय की जो कोणी त्यांच्या म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या बरोबर येत नाही त्याच्या मागे जो ससेमिरा लागला जातो, ED, CBI, NIA, UAPA अनेक वेगवेगळ्या एजन्सीला लावलं जातं आहे. काही नसेल तर इन्कम टॅक्सला लावलं जातं. तर त्यामुळं लोक घाबरून आहेत आणि ते त्यांचे पत्ते आयत्या वेळा उघडतील असं मला वाटतं. म्हणजे जसं निवडणुकीची घोषणा होईल हा ऐक्य जो आहे महाविकास आघाडीचा तो लगेच घडून येईल. मग तेव्हा काय होईल मी सांगू शकत नाही. पण एकंदरीत मला असं वाटतं की इन जनरल की सर्वजण आपले पत्ते आज ओपन करत नाहीत. म्हणजे एजन्सीजचा जो गैरवापरचा आरोप होत आहे म्हणून लोक आपली भूमिका स्पष्ट करत नाही. ते एक कारण असू शकतं असं मला वाटतं. तर महाविकास आघाडीसोबत राहण्याची इच्छा जी आहे ते आनंदराज आंबेडकर व्यक्त करत आहेत. काही नेत्यांशी त्या संदर्भात बोलणंही सुरू आहे. महाविकास आघाडीचा एकंदरीत आकार कसा राहील हे आज जरी स्पष्ट नसलं तरी निवडणूक जवळ येताच तो लवकरच स्पष्ट होईल असा त्यांचा दावा आहे. सध्या विविध पद्धतीने जो दबावाचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप होत आहे. कदाचित त्यामुळे अनेक लोक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपली पुढची दिशा, पुढचं वाटचाल कशी राहणार आहे हे स्पष्ट करायला तयार नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.